आमच्या क्षेत्रामध्ये नोकऱ्या करायला लोक घाबरतात आणि आम्ही आपल्या प्राणाचं बलिदान देण्यासाठी तयार आहोत त्या क्षेत्रामध्ये। ज्या क्षेत्रामध्ये कधी बस गेली नाही, लोक कौतुकानं पाहायला येतात एखादी मोठी व्हॅन जर गावामध्ये आली तर। ही वास्तविक स्थिती आहे आणि अशा वेळेला जे आमच्या हातामध्ये आज कलम आहे ती कलमच या शासनानं राहू द्यावी। मी विदर्भात येत असल्यामुळे मला सांगावं असं वाटतं, विदर्भामध्ये आम्ही दादा कुणाला म्हणतोय। आदरणीय मान्यवरांना सांगू इच्छितो, आम्ही दादा एकतर मोठ्या भावाला म्हणतो आणि दुसरा दादा विदर्भामध्ये एखाद्या गुंडाला म्हटलं जातं। तुम्ही नेमके आमचे कोणते दादा आहात जरा याचं उत्तर आम्हाला कळू द्या। काल रात्रीच्या 8 वाजता जो यापर्यंत बांधव बसलेला होता, मला असं वाटलं होतं की दादा कदाचित येतील आणि सडनली साईन करतील, कारण त्यांना सवय आहे पहाटे 5 वाजता तुम्ही साईन करून शपथविधी घेऊ शकता। अहो आमच्या बांधवांसाठी भर पावसामध्ये 8 वाजताही तुम्ही येऊन स्वाक्षरी करू शकत होते। याचं अत्यंत वाईट वाटलं। काही बांधव थकलेले दिवसभर पावसामध्ये, काही खालीच लोळलेले। आम्ही 3 दिवसापासून कपडे बदलवले नाही साहेब, कारण आमच्या स्वतःच्या राहायची सोय कुठे आहे काय आम्हाला याचाही पत्ता नाही, कारण मुंबईचा ना आमचा दूरपर्यंत कधी संबंध आला नाही। पण सातत्याने या ठिकाणी 5 वर्ष या शिक्षक समन्वयाच्या आंदोलनाला माझ्या शाळेतली माणसं असतात आणि काल आम्ही जवळपास 40 ते 50च्या घरात गोंदिया जिल्ह्यातनं शिक्षक या ठिकाणी आलोय। घरी बसलेल्या माझ्या तमाम बांधवांना या ठिकाणावर सांगू इच्छितो कि अधिकारों के लड़ाई में किसी को निमंत्रण भेजे नहीं जाते, जिसका जमीर जिंदा होता है वो खुद मैदान में आते हैं। आणि तुम्हाला जर जिंकायचं असेल, लढायचं असेल तर या आझाद मैदानाशिवाय तुम्हाला पर्याय नाही। आमच्या शिक्षकांचे बेहाल करून सोडले तो। आम्ही विचार करतो गोंदिया जिल्ह्यामध्ये अनेकदा आम्ही जेव्हा पत्रव्यवहार करतो की आमचा टप्पावाढीचा जर निर्णय घेतले नाही तर आम्ही निवडणुकीवर बहिष्कार करूया, पण निवडणुकीवर बहिष्कार करणं म्हणजे हा देशातल्या लोकशाही विरोधी काम नाही। लाजास्तव आमच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे कलम लावण्याच्या धमक्या दाखवून आम्हाला तेही जबरदस्ती करावं लागतं, पण तरी आम्ही मागे हटलो नाही, तेही करतो। या देशातली लोकशाही जिवंत ठेवतो आणि तरीही आमच्यावर हा असा अन्याय का? आता सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये नव्याने उदयास आलेले आहेत, आम्ही सन्मान करतोय आणि खऱ्या अर्थानं नाता भाऊ आम्हाला तुम्हीच देऊ शकता आणि मला जो देईल मी त्याचा होईल। हॅलो 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 अरे मला जो देईल मी त्याचा होईल, कारण या ठिकाणी बोलताना अनेक मान्यवरांनी सांगितलंय की आमचं हे जे संघटन आहे हे नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन आहे आणि शिक्षकांचा कोणताही राजकीय पक्ष नाही, कोणता राजकीय मतभेद नाही। अरे आमच्या प्रश्नाला जो उचलून धरेल तो आमचा, आम्ही त्याचे। आमची एवढीच मागणी असेल की येणाऱ्या काळामध्ये पुन्हा आम्हाला या आझाद मैदानावर येऊ देऊ नका। आम्हाला आमच्या पोरांना घडवू द्या, या महाराष्ट्राला घडवू द्या। अरे ज्या पुरोगामी महाराष्ट्राला तुम्ही देशामध्ये नंबर 1चं स्थान देताय, या देशाला विश्वगुरु बनवण्याचं तुम्ही स्वप्न पाहताय, शिक्षकाला वगळून तुम्ही या देशाला विश्वस्तरावर विश्वगुरु म्हणून कसे बनवू शकता? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधावं लागेल। अरे ज्या देशातला शिक्षकच रस्त्यावर आला असेल तो या देशातला विश्वगुरु देश कसा बनेल, राज्य कसा बनेल, या प्रश्नाची उत्तर आपल्याला शोधावे लागतील। आणि या शासनकर्त्यांना मला हेच सांगायचं आहे की ज्या दिवशी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सापडेल त्याच दिवशी हा देशही मोठा होईल आणि हा शिक्षक सन्मानाने या देशामध्ये राहील। माझ्या तमाम बांधवांना या ठिकाणावरून हेच विनंती असेल की आपण घरात न राहता येणारे 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत। आपण या ठिकाणावरून जेवढे मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत सर्वांनी आपापल्या शाळेतल्या लोकांना बोलावून घ्या, एवढीच अपेक्षा या ठिकाणी करतोय आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।